संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं. कारण हे तसंच होतं. या ठिकाणी पारंपरिक जे विरोधी आहेत ते समोरासमोर होते. या ठिकाणी संजय काका पाटील यांच्या विरोधात आमदार रोहित पाटील होते आणि या संपूर्ण घडामोडी आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय काका पाटील यांनी रोहित पाटील यांना धक्का देत या ठिकाणी तासगावच्या नगर परिषदेवर आपली सत्ता आणलेली आहे. आपल्याबरोबर संजय काका पाटील आहेत. काका मला सांगा, कसं बघता या विजयाकडे? संपूर्ण सत्ता एक हाती तासगावच्या जनतेने तुमच्याकडे दिल्या, काय सांगाल? सत्ता दिली त्या मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. कुठलाही पक्ष, कुठलाही नेता नसताना या शहरातल्या मंडळींनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून ही इलेक्शन केली. आम्ही या जिल्ह्यातल्या काही आघाडी मागितल्या होत्या लोकांना. आमची रजिस्ट्रेशन व्हायला वेळ लागला होता, पण काही माणसं म्हणली नको, आम्हाला त्रास होईल मोठ्या सत्ताधारी पक्षांचा, त्यामुळं त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्या आघाड्या सुद्धा मागितल्या नाही. तिघा चौघांच्याकडे आम्ही तो प्रयत्न केला होता. शेवट मी येसुगड्यांची पलूस स्वाभिमानी आघाडी आणली, त्यांनी त्यांच्याकडनं आणली, सगळ्या चिन्हावर उभा केले आणि शेवटच्या 4 दिवसामध्ये नारळ हे चिन्ह घेतलं होतं. 2 वार्डामध्ये आम्हाला दुसऱ्या चिन्हावर उभा करता आले, टेबल या चिन्हावर. तेव्हा प्रचार करायला अतिशय कमी अवधी मिळाला, कुठलीही सभा घेतली नाही. तेव्हा आम्ही हे जे केलं ते सगळं कार्यकर्त्यांनी आपल्या बळावर, शक्तीवर, ताकदीवर केलेली निवडणूक आहे. शेवटच्या 4 दिवसामध्ये चिन्ह पोचवायला जे काय आमचे थोडक्या मतानं उमेदवार पराभूत झालेले आहेत, ते चिन्ह पोचवायला सुद्धा आम्ही कमी पडलो आणि हा निवडणुकीमध्ये मिळणारा मतांचा टक्का आहे तो थोडासा आणखी कमी झालेला आपल्याला या निमित्तानं दिसतोय. पण सगळ्या सत्ताधारी पक्षांच्या विरोधात जाऊन एक आघाडी आम्ही केली आणि 4 दिवसामध्ये माणसांनी आम्हाला यश दिलं. त्याच्यामध्ये विरोधकांनी नेहमीप्रमाणे सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत आम्ही कधी बोलत नव्हतो, इतक्या खालच्या लेवलचं राजकारण करायचं नसतं, पण समोरच्याची पातळी सोडून राजकारणाची पद्धत बघितली आणि आम्ही ठरवलं जशाच तसं आपण वागायचं. या शहरामध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आणलेली कामं, ही कामं आम्ही मंजूर करून आणली आणि हे बोर्ड लावत फिरतायत गावागावात. तेव्हा हा जो काही श्रेयवाद घेण्याचा घाणेरडा किळसवाना प्रकार चाललेला आहे, तो निश्चितपणानं उघडा पाडू. आमच्यावर आरोप केले जातात की आम्ही गुंडगिरी करतो, आम्ही साहसानं धाडसानं उभं राहणारी माणसं आहोत. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही या निवडणुकीमध्ये ठरवलं होतं की आपण लोकांची परीक्षा घेऊया. लोक जर आपणाला मानणार नसतील, लोक जर आपणाला स्वीकारणार नसतील, तर आपण यातनं बाजूला झालेलं चांगलं. पण लोकांनी 4 दिवसामध्ये केलेली ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या बळावर लोकांनी ही जिंकून दिली. त्याचं विनम्रपणानं आम्ही स्वागत करतो आणि या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तिसऱ्यांदा नगरपालिकेची सत्ता दिलेली आहे. ती अधिक विकास गतिमान करून आम्ही या शहराचा सर्वांगीण विकास करू. ह्या निवडणुकीत बऱ्याच वेळा तुमचे कार्यकर्ते असतील, पदाधिकाऱ्यांच्याकडून बोलण्यात आलं खाजगीमध्ये, की कुठेतरी संजय काका पाटील यांच्या सहनशीलतेचा अंत बघण्याचा प्रयत्न समोरचे जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे रोहित पाटील यांनी बऱ्याच वेळा केला. बऱ्याच वेळा तुम्हाला उचकवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. तुमच्यावर बोगस मतदानाचा सुद्धा आरोप केला. गुंडगिरीचा तर आरोप सातत्यानं केला जातोय. फोटोवरून सुद्धा आबांच्या राजकारण झालं सहानुभूतीचं. कसं बघता याकडे? मला या तालुक्यामध्ये आबांच्याकडं, त्यांच्या घरात, त्यांच्या पाश्यात 40 वर्ष सत्ता त्यांच्याकडे आहे, आमदारकी त्यांच्याकडं. मला 10 वर्ष लोकसभेची मिळाली, 2 टर्म. या नॅशनल हायवे पासून ताकारी, म्हैसाळ, टेंबू, टेंबू, ताकारी आणि म्हैसाळ, टेंबू आणि म्हैसाळ विस्तारित ही सुद्धा आम्हाला कामं करता आली. या तालुक्यामध्ये अनुशेषाचा भाग राज्यामध्ये लागल्यामुळं मला सुदैवानी देवेंद्र फडणवीसांनी या खात्याचं काम करण्याची संधी दिली होती. कृष्णा खोऱ्याची पैसे आम्ही डायरेक्ट आणले, अनुशेष लागला नाही, त्यामुळे मला ह्या योजना पूर्ण करता आल्या. रस्ते, हायवे, बायपास. पण
विरोधकांची काम करण्याची पद्धत पाहिली, पातळी बघितली, वैचारिक लेवल बघितली, तर ती निश्चितपणानं अतिशय किळसवाणी राजकारण करण्याची पद्धत आहे की आमच्यावर आरोप केले जातात, गुंडगिरी केली जाते. गुंड कोण, मर्डर करणारी कोण, गांजा विकणारी माणसं कोण, क्लब चालवणारी कोण, मटक्याच्या बुक्क्या घेणारी माणसं कोण, हे एकदा ह्या शहरातल्या जनतेला कळलं. या इलेक्शनमध्ये आम्ही कुणालाही कसलंही उत्तर दिलं नाही. खोटे नाटे आमच्यावर आरोप केले गेले, दुसऱ्यांच्या तोंडातनं बोलायला लावलं, तरी सुद्धा जनतेनं आम्हाला विजय दिले. ते आम्ही स्वीकारून या शहराचा विकास करू. फोटोवरून राजकारण झालं. जो आज 11 मध्ये निवडून आलेला उमेदवार आहे, मला ती कल्पना सुद्धा नाही. आराराबा गेल्यानंतर हे घर कमकुवत झालं होतं. त्यावेळी आम्ही राजकीय मदत, ताकद उभा केली. वहिनींना दोन्ही वेळा आम्ही मदत केली. आणि ज्या वेळेला आम्ही कुठंतरी कमजोर होतोय असं वाटलं, त्यावेळेला आमच्यावर चाल करण्याचा प्रयत्न होतोय. एवढे कमकुवत नाही. कणकीचे आणि मेंढीचे माझे कार्यकर्ते नाही, जीवाभावाचे आहेत. हे ह्या निवडणुकीला दाखवून दिलं. कसल्याही पत्रकार परिषदेमध्ये आम्ही त्यांना उत्तर दिलं नाही. पण हे घाणेरडं आणि किळसवाणं राजकारण चाललेलं आहे. दुसऱ्याचं श्रेय चोरायचं आणि मी केलं असं दाखवायचं, हा धंदा मात्र आम्ही उघडा करेन आणि तो लोकांच्या पुढे आणणार आहे. तुम्ही बोलताना मगाशी म्हणाले, की असं सातत्याने आमच्याकडे जर आरोप होत राहिले, तर वहिनी ज्यावेळेला निवडणुकीला उभारल्या होत्या, त्यावेळेला त्यांच्याच घरातल्यांनी शरद पवार यांना काय-काय सांगितलं, हे सुद्धा तुम्ही जाहीर उघड करेन, असं तुम्ही बोलताय. उघड करेन म्हणजे आरारामांच्या आईंनी सुरेश पाटलांचं नाव घेतलं होतं. सुरेशला तिकीट द्या. चूल आणि मूल सांभाळणारी ती वहिनी माऊली म्हणून आम्ही तिला हाक मारत होतो. त्यांना विचारा की आजपर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आमदार म्हणून आम्ही त्यांना रिस्पेक्टली वागवलंय. आणि कुरघोड्याचं राजकारण हे करायला लागलेत. ते कसे निवडून आले, शरद पवारांना कोण शिव्या देतंय, कुणी किती पैसे दिले, कवटेमंकाळच्या 18-20 गावामध्ये कोण फिरलं, कोणाची मतं घेतली, हे जे धंदे चाललेत ना, काम मंजूर आम्ही दिलेली आली की कामाची मंजुरी आली, त्याला वेळ लागत असतो कामांना. ते आली की इथं मुख्यमंत्र्यांचा फोटो घालायचा आणि आभार व्यक्त करायचं, हे काम ह्यांनी केलं असं दाखवायचं. हा जो धंदा चाललाय ना, म्हणजे ते शरद पवारांशी किती प्रामाणिक आहेत, त्यांच्या घराशी किती प्रामाणिक आहेत, हे कधीतरी वेळ आल्यानंतर मला सगळ्या पुराव्यानिशी दाखवावं लागेल. तुम्ही कुठं बसले. बोलताना तुम्ही अतिशय गंभीर आरोप करताय. म्हणजे काकींना आरारावांच्या पत्नीनं घरातूनच विरोध होता. माझं म्हणणं खोटं असेल तर कुठल्याही देवळाची पायरी चढायला मी तयार आहे. मला आजपर्यंत काय काय होतं त्या घरामध्ये, कोणाकोणाचे निरोप आले, मी कधी केलं नाही. पण दुसऱ्या बाजूनं तुम्ही ते सांभाळण्याची कुवत तुमच्याकडे नाही. दर्जानं राजकारण आणि समाजकारण करावं लागतं, ती कुवत तुमची दिसत नाही. फक्त वेळ मारून न्यायची, इकडं मुख्यमंत्र्यांचे घालायचे, इकडं पवारसाहेबांच्या बरोबर आहे म्हणून सांगायचं, तिकडं अजितदादांना आले की पेट्या पाठवून द्यायच्या, द्राक्ष खायची आमच्या बागेतले आहेत म्हणून. हा जो काही बोगसगिरीचा धंदा आहे, खेळसवाणी आहे, कुणाशीच प्रामाणिक न राहणं, हा धंदा मात्र आता इथून पुढच्या काळातून उघड करू. म्हणजे तुमचं मत असं आहे, की आबा गेल्यानंतर तुमचं वैर आबांशी जे होतं पूर्वी राजकारणातलं, ते संपले. 100% संपलं म्हणून मदत केली. भाजपच्या देवेंद्र फडणवीस त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यांना विचारा की मी वहिनींचं नाव सांगितलं, चूल आणि मूल सांभाळणाऱ्या त्या आहेत, त्यांना द्या, त्यांच्याविषयी राग नाही कोणाचा. बाकीच्यांची जी नावं आली होती भावांची त्यांच्या, त्याला विरोध आम्ही केला. मग आम्ही सगळ्या त्या पद्धतीनं मोर्चेबांधणी केली, तिकीट डिक्लेअर झालं, त्यांना मदत केली. दुसऱ्या विरोधात उभा राहिलेल्या माणसाला फक्त 5,000 मतं मिळाली होती. आणि आता सुद्धा अनेक पक्षांचं सतलं मतलं करून एकदा आम्हाला संपवावं या उद्देशाने त्यांनी अनेक क्लुप्त्या केलेल्या आहेत, त्याही वेळोवेळी उघड करेन. आज नको, आज पण जरा आता विनम्रपणानं हा विजय स्वीकारतो. नाही, पण इथून पुढे जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. 100% दिलं जाईल. कारण लोकांच्या पुढं आम्ही सांगायला केलेलं काम दाखवायला कमी पडलो. कारण माझी भावना अशी होती की हे आपलं कर्तव्य आहे, लोकांना काय सांगायचं आहे. कधी नारळ फोडायला गेलं नाही, कधी बोर्ड लावला नाही, कधी त्या ठिकाणची सोशल मीडियातनं पाठवलं नाही, लोकांना सांगितलं नाही, मानसिक गुलामगिरीमध्ये ठेवलं नाही की हे मी आणलंय, मी आणलंय, मी आणलंय. आम्ही काय आमच्या सातबाऱ्यावर कर्ज काढून पैसे आणत नसतो. पण ही जी मानसिक गुलामगिरी या तालुक्यामध्ये चाललेली आहे, कोणतरी उघड राष्ट्रपुरुष आहेत असं काही नसतं.
मी मणेराजुरीतलं माझं भाषण एकदा काढून ऐका विधानसभेच्या वेळेला. ते वेळोवेळी मला पुन्हा करायची व्यवस्था होऊ नये. आली की पेट्या पाठवून द्यायच्या, द्राक्ष खायची आमच्या बागेतले आहेत म्हणून. हा जो काही बोगसगिरीचा धंदा आहे, किळसवाणी आहे, कुणाशीच प्रामाणिक न राहणं, हा धंदा मात्र आता इथून पुढच्या काळातून उघड करू. म्हणजे तुमचं मत असं आहे की आबा गेल्यानंतर तुमचं वैर आबांशी जे होतं पूर्वी राजकारणातलं ते संपले. 100% संपलं म्हणून मदत केली. भाजपच्या देवेंद्र फडणवीस त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यांना विचारा की मी वहिनींचं नाव सांगितलं, चूल आणि मूल सांभाळणाऱ्या त्या आहेत, त्यांना द्या, त्यांच्याविषयी राग नाही कोणाचा. बाकीच्यांची जी नावं आली होती भावांची त्यांच्या, त्याला विरोध आम्ही केला. मग आम्ही सगळ्या त्या पद्धतीनं मोर्चेबांधणी केली, तिकीट डिक्लेअर झालं, त्यांना मदत केली. दुसऱ्या विरोधात उभा राहिलेल्या माणसाला फक्त 5,000 मते मिळाली होती. आणि आता सुद्धा अनेक पक्षांचं सतलं-मतलं करून एकदा आम्हाला संपवावं या उद्देशाने त्यांनी अनेक क्लुप्त्या केलेल्या आहेत. त्याही वेळोवेळी उघड करीन. आज नको, आज पण आता- जरा विनम्रपणानं हा विजय स्वीकारतो. नाही, पण इथून पुढे जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. 100% दिलं जाईल. कारण लोकांच्या पुढे आम्ही सांगायला केलेलं काम दाखवायला कमी पडलो. कारण माझी भावना अशी होती की हे आपलं कर्तव्य आहे. लोकांना काय सांगायचं आहे. कधी नारळ फोडायला गेलं नाही, कधी बोर्ड लावला नाही, कधी त्या ठिकाणची सोशल मीडियातनं पाठवलं नाही, लोकांना सांगितलं नाही, मानसिक गुलामगिरीमध्ये ठेवलं नाही की हे मी आणलंय, मी आणलंय, मी आणलंय. आम्ही काय आमच्या सातबाऱ्यावर कर्ज काढून पैसे आणत नसतो. पण ही जी मानसिक गुलामगिरी या तालुक्यामध्ये चाललेली आहे, कोणतरी उग्र राष्ट्रपुरुष आहेत, असं काही नसतं. मी मणेराजुरीतलं माझं भाषण एकदा काढून ऐका विधानसभेच्या वेळेला. ते वेळोवेळी मला पुन्हा करायची व्यवस्था होऊ नये एवढीच काळजी करतो. नक्कीच आपण पाहू शकता आता इथून पुढचे जे काय आरोप केले जातील त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. आता इथून पुढे कोणत्याही पद्धतीचे आम्ही सहन करणार नाही असा इशारा थेट संजय काका पाटील यांनी यावेळेला बोलताना केला आहे. कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.